नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार कमिशन्स ॲडिशनल 75 मेगावॅट ॲट सिकार सोलार प्रोजेक्ट. टोटल कॅपॅसिटी रिचेज 240 मेगावॅट. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेड या कंपनीने आपल्या ऑनगोईंग सोलार प्रोजेक्ट जो सिकार राजस्थानमध्ये आहे तिथे आपली 75 मेगावॅटची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी सुरू केली. आणि मित्रांनो, आता या कंपनीची सोलार प्रोजेक्टची रिन्युएबल एनर्जी कॅपॅसिटी सिकार राजस्थान येथे टोटल ऑपरेशनल कॅपॅसिटी झाली आहे 240 मेगावॅटची. आणि मित्रांनो, याची टोटल कॅपॅसिटी आहे 300 मेगावॅटची आणि ऑपरेशन सुरू झाले आहे 340 मेगावॅटचे. आणि मित्रांनो, यानंतर ॲक्मे सोलार होल्डिंग्स लिमिटेडची टोटल ऑपरेशनल कॅपॅसिटी इन्क्रीज होऊन झाली आहे 2806.4 मेगावॅट. चला आता बोलूया BEML लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, BEML शेअर इन फोकस आफ्टर लायसनिंग डील विथ DRDO टू मॅन्युफॅक्चर ॲडव्हान्स कॉम्बॅट सपोर्ट व्हेकल फॉर आर्मी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, BEML या कंपनीने 3 लायसनिंग ॲग्रीमेंट्स साईन केले. कोणासोबत? DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट म्हणजे VRDE सोबत. कशासाठी? इंडियन आर्मीच्या आर्म कॉर्प्ससाठी ॲडव्हान्स मोबिलिटी आणि सपोर्ट सिस्टम्स मॅन्युफॅक्चर करण्यासाठी. चला आता बोलूया टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, टेक्समॅको बॅक्स ₹44 करोड ऑर्डर फ्रॉम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंग लिमिटेड या कंपनीला मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडकडून ऑर्डर मिळाला आहे आणि या ऑर्डरची व्हॅल्यू आहे 44.04 कोटी रुपये. चला आता बोलूया केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी परचेजेस पॉवर मॉड्यूल प्रोडक्शन लाईन्स फॉर जॅपनीज इलेक्ट्रॉनिक्स फर्म. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड जापनीज कंपनी या कंपनीसोबत ॲसेट परचेज ॲग्रीमेंटमध्ये एंटर झाली आहे आपल्या सबसिडरी केन्स सेमिकॉन प्रायव्हेट सोबत. कशासाठी? पॉवर मॉड्यूल प्रोडक्शन लाईनसाठी. आणि मित्रांनो, या ॲग्रीमेंटच्या तहत केन्स टेक्नॉलॉजी इंडिया लिमिटेड बाय करणार आहे प्रोडक्शन लाईन्स फॉर पॉवर मॉड्यूल फ्रॉम द जापनीज या कंपनीकडून फॉर अ सम ऑफ 1.59 बिलियन जापनीज येन मध्ये. चला आता बोलूया आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडच्या प्रमोटर ग्रुपने या कंपनीचे 15,000 इक्विटी शेअर खरेदी केले आहे थ्रू द ओपन मार्केट 10 जून 2025ला. आणि मित्रांनो, प्रमोटरने हे शेअर खरेदी केल्यानंतर आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये
प्रमोटर ग्रुपची हिस्सेदारी आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये हिस्सेदारी इन्क्रीज होऊन झाली आहे 55.96%. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे मार्च 2025 नुसार आयनॉक्स ग्रीन एनर्जी सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची हिस्सेदारी आहे 55.93%. तर मित्रांनो, चला आता बोलूया रेल्वे कंपनी रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या अपडेटचा टायमिंग तुम्ही इथे बघू शकता. ही अपडेट आली आहे 10 जून 2025 म्हणजे आज संध्याकाळी जवळपास 5:15 वाजता. तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने संडे 15 जून 2025ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड 15 जून 2025ला फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. आणि मित्रांनो, आपण जर या कंपनीचा प्रिव्हियस फायनल डिव्हिडंड बघितला तर मित्रांनो, रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने 2023 मध्ये 1.05 रुपीजचा फायनल डिव्हिडंड दिला आहे. 2024 मध्ये 1.85 रुपीजचा फायनल डिव्हिडंड दिला आहे. तर चला बघूया 15 जून 2025ला रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड किती रुपयांचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स करेल. आणि मित्रांनो, उद्या हिंदुस्तान झिंक लिमिटेडने उद्या म्हणजे 11 जून 2025ला हिंदुस्तान झिंक लिमिटेडने सुद्धा बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ती कंपनी सुद्धा डिव्हिडंड अनाऊन्स करू शकते. चला आता बोलूया अनिल अंबानीजीच्या कंपनीबद्दल, जिचे नाव आहे रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड. तर मित्रांनो, रिलायन्स इन्फ्रा युनिट जर्मनीज दिहेल डिफेन्स एक्सपांड टायअप टू सप्लाय मुनिशन्स टू इंडियन आर्मी. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अनिल अंबानीजीची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या रिलायन्स डिफेन्स आणि जर्मनीच्या देहेल डिफेन्स या दोन कंपनींनी इंडियन आर्म फोर्सेसला प्रिसिशन गाइडेड म्युनिशन्स सप्लाय करण्यासाठी आपली पार्टनरशिप एक्सपांड केली आहे. आणि मित्रांनो, या दोन कंपन्या फोकस करेल वुल्कॅनो 155 mm प्रिसिशन गाइडेड ॲम्युनिशन सिस्टीम्सच्या अर्जंट डिलिव्हरीवर. आणि मित्रांनो, ही नेक्स्ट जनरेशन लॉंग रेंज आर्टिलरी शेल्स आहे, जी ॲक्युरेसी आणि इफेक्टिव्हनेस इन्क्रीज करण्यासाठी डिझाईन केलेली आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा मोटर्स लिमिटेड. तर मित्रांनो, टाटा मोटर्स टू इन्व्हेस्ट अप टू 35,000 करोड इन पॅसेंजर व्हेकल बिझनेस बाय फायनान्शियल इयर 2030. तर मित्रांनो, टाटा ग्रुपची जबरदस्त कंपनी टाटा मोटर्स लिमिटेड फायनान्शियल इयर 2030 पर्यंत आपल्या पॅसेंजर व्हेकल बिझनेसमध्ये 35,000 कोटी रुपयांपर्यंतचा फंड इन्व्हेस्ट करणार आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया उद्या संध्याकाळी 6 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.